श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत। तर आज मी तुम्हाला स्वामी समर्थांचे काही कृपावचन सांगणार आहे। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या भक्तांना आश्वासन दिले की ते नेहमी त्यांच्या सोबत आहेत। स्वामींच्या नामस्मरणाने आणि शिकवणीच्या आचरणाने भक्तांचे सर्व संकटे दूर होतात। तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने भक्तांना मानसिक आणि आध्यात्मिक शांती मिळते। श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद व वचन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामींचा हा मंत्र भक्तांना जीवन जगण्यास प्रेरित करतो। तर मित्रांनो, गुरुमाऊली म्हणतात की कितीही संकटे आली तरी घाबरू नकोस, त्यातच तुझे कल्याण लपलेले आहे। कधीही अहंकार बाळगू नकोस, कारण तोच पतनाला कारणीभूत असतो। तर मित्रांनो, स्वामी महाराज म्हणतात की सत्य आणि धर्माच्या मार्गाने चाल। सत्याच्या मार्गाने चाललास तर मी तुझ्या सोबत आयुष्यभर राहील। तर स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणतात की दान आणि परोपकार हे जीवनाचे खरे सौंदर्य आहे। मित्रांनो, स्वामी महाराज म्हणतात की नामस्मरण कर, तेच तुला संकटातून तारून नेईल। तर मित्रांनो, मी तुम्हाला स्वामी समर्थांचे काही कृपावचन सांगणार आहे। स्वामी म्हणतात की जे माझे आहे ते मी पाहीन, त्याला कुणाची भीती नाही। मन शांत ठेव, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव, तुझ्या जीवनाचा कल्याण होईल। तर मित्रांनो, गुरुमाऊली म्हणतात की जीवनात नेहमी चांगले कर्म कर, त्याचे फळ तुला नक्कीच मिळेल। कोणत्याही परिस्थितीत श्रद्धा आणि सबुरी ठेव। देवावर श्रद्धा ठेवल्याने मन शांत होते आणि कोणावरही अन्याय करू नको आणि अन्याय सहनही करू नको। तर मित्रांनो, स्वामींची वाणी ही भक्तांसाठी मार्गदर्शनाचा दीपस्तंभ आहे। त्यांच्या आशीर्वादाने जीवनात यश, समाधान व शांती लाभते। श्री स्वामी समर्थ यांचे विचार आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहेत। त्यांची शिकवण आत्मसात करून श्रद्धा, भक्ती आणि सेवा याचा स्वीकार केल्यास जीवन सुखी आणि समाधानकारक होईल। स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी प्रार्थना करते। श्री स्वामी समर्थ।